श्रीराम जय जय राम। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। नामस्मरण करायचे, ते अभिमान टाकून करीत जावे। परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे। पुष्कळ वेळा आपण साधना करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते। संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये, किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे। आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते। एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो। म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे। हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे। क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत। असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित। वागण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावे। अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते। भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो। जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो। मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते। मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे। आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा। भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये। आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे। रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे, यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी। असावे सर्वात, पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल। देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते। पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये। लोकेशना आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच, तो टाळता येणे कठीण आहे। पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम होईल जाण। श्रीराम जय जय राम। भक्ती चिंतन हेची भक्ती आवडते देवा। भक्तिविरहित मनुष्य हा पशु समान आहे अशी संतांची वचने आहेत। भक्ती न करता आयुष्य व्यतीत करणे माणसासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे। भक्ती विण जीणे जळो लाजीरवाणे, संसार भोगणे दुःख मूळ। भक्ती जी प्रत्येक मनुष्याला अवीट सुखाला जोडणारी नाळ आहे। भक्ती जीवाला स्वानुभूतीचा अलौकिक आनंद देते। शास्त्राने नवविध भक्तीचे वर्णन केले आहे। तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध। असे जरी असले तुकोबाराय या अभंगात देवाला आवडणारी गोड भक्तीचे वर्णन करून देतात। हेची या शब्दाचा वापर करून देवाला प्रमाण असणाऱ्या भक्तीचा निर्देश करतात। याचा अर्थ या व्यतिरिक्त मनुष्य अनेक प्रकारच्या भक्तीचे अनुकरण करतो हे निश्चित।
परंतु देवाला आवडणारी भक्ती तुकोबा सांगतात. संकल्पावी माया संसाराची. तुकोबा म्हणतात, तुम्हाला देव हवा आहे असे वाटते आहे ना, मग एक करा. माईक असणाऱ्या संसाराचा संकल्प सोडा. संकल्प सोडणे याचा अर्थ त्याच्यावरील ममत्व काढून घेणे होय. संसारावरील ममत्व भगवंताच्या व आपल्यामध्ये येणारी दरार आहे. ममत्व आपल्या शोकाला कारण आहे. ममत्व आपल्या दुःखाला कारण आहे. ममत्व आपल्या चिंतेला कारण आहे. ममत्व आपल्या बंधनाला कारण आहे. आणि ममत्वाला कारण आपले अज्ञान आहे. ममत्व सोडले की आपणास वरील सर्व गोष्टींतून मुक्ती कशी मिळते याविषयी ज्ञानोबाराय खूप सुंदर दृष्टांत देऊन सांगतात. ते म्हणतात, आपणची विवुणी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे मग प्रगतिहिता, तो सुटे मग प्रतिग्रहिता, जावई शिरके. तुकोबाराय म्हणतात, एखादा मुलीचा बाप झाला की तिचे पालन पोषण, तिचे आरोग्य, तिला लागणारे अन्न वस्त्र, तिचे शिक्षण आणि शेवटी तिचे लग्न या सर्व गोष्टींची चिंता त्या बापाला असते. परंतु ही चिंता कुठवरती असते पहा. जेव्हा त्या मुलीचा विवाह संपन्न होतो तेव्हा तो बाप कन्यादानाचा विधी करतो. त्यावेळी आता ही मुलगी माझी नाही म्हणजे इदम मम म्हणून पाणी सोडतो. त्यावेळी त्या मुलीच्या भविष्यातील सर्व चिंतेतून मुक्त होतो. परंतु गंमत अशी होते, त्या मुलीचा त्याचा जावई माझे म्हणून स्वीकारतो. तेव्हा तिच्या सर्व गोष्टींचा भार त्याच्यावर पडतो आणि मग तिची चिंता त्याला आयुष्यभर वहावी लागते. तुकोबाराय म्हणतात, ममत्वाच्या त्यागानेच सुखाची प्राप्ती निश्चित आहे. देव हवा आहे तर संसारावरील ममत्व काढा. ज्याने संसारावरील ममत्व काढले त्याच्यावर भगवंत अलोट प्रेम करतो. सोडिला संसार माया तयावरी फार. म्हणून तुकोबा म्हणतात, ज्या संसाराला आपण माझा म्हणतो तो फक्त माझा नाही, देवा तो तुझा आहे म्हणणे हेच भक्तीचे मुख्य वर्म आहे. हेच प्रस्तुत अभंग चरणात तुकोबा सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थवाणी 5. कठीण शब्दे वाईट वाटते. समर्थांच्या वाङ्मयामधून आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचे मौलिक मार्गदर्शन घडते. वाचिक तपाचे महत्त्व जाणणारे समर्थ आपली वाणी कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या वाङ्मयातून करतात. कठीण शब्दे वाईट वाटते हे तो त्या प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्ते. उत्तम पुरुषाची लक्षणे या समासात याविषयी निरूपण करताना समर्थांनी स्वतःवरून दुसऱ्याचे अंतःकरण कसे जाणावे याचे सोपे सूत्र सांगितले आहे. उत्तम गुणांपैकी वाणीची मधुरता हा गुण समर्थ प्रधान मानतात. माणसाने नेहमी स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करावी. दुसऱ्याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुसऱ्याचे मन दुखावू शकते हा विचार करण्यास समर्थ आपल्याला भाग पाडतात. या कृतीमधून बोलणाऱ्याला त्या क्षणाला जरी आनंद प्राप्त झाला तरी ज्याला बोलले जाते त्याचे मन दुखावले जाते. त्यातून दुसऱ्याचे मनात शत्रुत्वाची भावना जोपासली जाते आणि मग परस्परांविषयी राग द्वेष वाढत जातो. यासाठी मनाच्या श्लोकात देखील समर्थ म्हणतात की स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. त्यांच्या या विचारातून त्यांचा सामाजिक मानसशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास दृष्टीस पडतो. लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थांनी वाणीचे महत्त्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकाणी टीम वर्क असते, तेव्हा परस्परांच्या सहकार्याने कोणतेही काम पूर्णत्वाला जात असते. अशा वेळी एकमेकांना सागून घेऊन लोकोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल, दुसऱ्याला जाणून घेण्याची क्षमता असेल
तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतो. दुसऱ्याला दुखावणारी वाणी ही अपवित्र असल्याचे समर्थांचे स्पष्ट मत आहे. समर्थ दासबोधामध्ये तोंडाळ, कठोर वचनी, शीघ्रकोपी माणसाला राक्षस संबोधले आहे. ऐसे लौद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. शब्द हे अस्त्र आहे, ते जपूनच वापरले पाहिजे. शब्दाचा वापर विवेकाने तसेच विचाराने केला पाहिजे. दुसऱ्याला दुःखी करणारे कटू शब्द नेहमीच कटुता वाढवितात. अशा शब्दांना थारा न देता बोलण्या वागण्यात नम्रता आणावी. संघटनेला महत्त्व देणारे समर्थ या साध्या सोप्या सूत्रांच्या आधारे संघटनेचे सोपे पण अवघड सूत्र शिकवून जातात. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे उपास्य दैवत होते. दशरथ नंदन श्रीराम अयोध्येचा भावी राजा प्रजाजनामध्ये मिसळत असे. सर्वांची दुःखे जाणून घेत असे. त्याच्या लाघवी बोलण्याने, नम्र वाणीमुळे प्रजाजनांना दिलासा मिळत असे. समर्थ हाच आदर्श समोर ठेवून आचरण करीत असतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.